हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी कशी बनवायची. तर आता सध्या श्रावण चालू आहे, तर त्यासाठी शनिवार सोमवार त्यासाठी आपण फराळाचं करतोच. तर त्यासाठी आज आपण ही साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत व मोकळी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे हा साबुदाणा घेतलेला आहे. हे साबुदाणे मी 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत. त्यासाठी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, थोडेसे शेंगदाणे. इथे हे 2 मध्यम आकाराचे बटाटे असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहे व खूप सारी हिरवी कोथिंबीर. चला तर मग आता आपण ही साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघूयात. तर इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आधी आपण हे शेंगदाणे घालून घेऊ व त्याला व्यवस्थित भाजून घेऊ. याची सालं मोकळी होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊ. शेंगदाणे आपण या ताटात काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला शक्य होईल तितकी याची सालं काढून आपण त्याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर आता आपण हे शेंगदाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला फिरवून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता आपण हे शेंगदाणे अशा पद्धतीने दळून घेतलेले आहे. आता आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. ही खिचडी तुम्ही तुपात देखील करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आता इथे तेल तापलेले आहे. आपण त्यामध्ये मिरच्या घालून घेऊ. या मिरच्या आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहे. तर मिरच्या चांगल्या परतल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटे घालून घेऊ. व आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर मी या खिचडीमध्ये बटाटे थोडेसे जास्तच घातलेले आहे, कारण की बटाट्यांनी खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत होते व खायला अगदी चवदार लागते. तुम्ही बटाटे कापण्याऐवजी किसून सुद्धा घालू शकता, त्याच्याने सुद्धा खिचडी अतिशय सुंदर होते. आपल्याला घालायचे आहे थोडेसे मीठ व ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण यावर झाकण ठेवून हे 5 ते 10 मिनिट वाफवून घेणार आहोत. आता बटाटे वाफताय तोपर्यंत आपण हा शेंगदाण्याचा कूट या साबुदाण्यामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे आपण व्यवस्थित प्रकारे हा सर्व शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेला आहे. आपण इथे चेक करू आपले बटाटे शिजले की नाही ते. तर हे बटाटे अगदी व्यवस्थित प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण त्यामध्ये आपले हे साबुदाणा मिक्स करून घेऊ. व याला व्यवस्थित हलवून घेऊ. यात आपण थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेऊ. ही खिचडी आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिट वाफवून घेऊ. आता 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आता आपण झाकण काढून याला व्यवस्थित परत हलवून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता आपली खिचडी बनवून रेडी आहे. आता आपण वरतून त्यात कोथिंबीर टाकू. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने ही खिचडी नक्की बनवून बघा.
बघू शकता इथे आपली खिचडी बनवून तयार आहे. तर ही खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. तसेच अशा पद्धतीने ही खिचडी बनवल्यास खूप छान लागते. तर तुम्ही इथे बघू शकता ही खिचडी अगदी मोकळी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही खिचडी नक्की बनवून बघा. तसेच ती कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया मग पुढे एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.